काय लहानानं मोठा केला करून शिकाड्या आणि ती म्हणजे ती जिद्दीने शिकवलं इंग्लिश शिकवलं इंग्लिश आणि जिना मेला आम्ही ना कधी हाक मारवानी तिने रुबाबच वेगळं होतं जरा स्टाईल पडली नाही तिने बाजूमा रवानी हमारी सुनंदा काकू शांत हमारा जीवन ना तिनावर खिस्सा आहे ती रात तू करणारी पिटा तिने घरमात पहिला ज्योत्स्ना होती काम करवा मग सुभा हवी मग तिने ओ हवी मग स्मिता होतीच मग तिनं काय जमवणं टेन्शन नाही होती मस्त ती टेन्शन टेन्शन आपला दिनू आणणार काय करवानू काय नाही करवानू तिने नंतर तिने जसू पोवावी तिथं खूपच आम्हाला जपला तिने काढली जसूनी तिने अमर रवानी हमारी चित्रावेणी तिने ती करावती आई आणि मी कडू करू ती दखलावना दिखाड आली टेन्शन नाही लेવાનું शांत आपल्याकडे गणू चालूच काहीतरी दुखतूच पाय दुखू हात दुखू चालूच करती बाहेर पडेल छत्री नाही ना बाहेर पडेल छत्री तो आजपर्यंत आयोग घेऊन नये चप्पल घाली ना तो वडामार जावानो आम्ही जपला बिन अनवाणी जावानो वडामार पण तो चप्पल घाली ना तो चप्पल घाली ना जावानो हार वेळा छत्री घाली ना जावानो नंतर तिने बाजू मारे आणि मारी घाली ताई मारी आई काय म्हणू कमर लक्षण मारी आई आली काय असती फटाफट साठी मागा हवाली ती काय म्हणू काय आणू खालतं तू काय आणू ही काही घे ना आणि हिंदू काय आणि दरवाजा अरे देखा बारी नाही काय आणू ते आणि ती वेळी काकून रुबाब वेगळं हुशार पण काय उपयोग काही उपयोग नाही ती हलवा मोठी बोलवा मोठी जकलावा मोठी पण तिने तिथून काय प्रत्येकाची स्टाईल आहे ऊपर रवानी हमारी विमलताई विमलवानी जकला मावशा जकला ढोकळा मावशा बंधू में हमारा जकला पोळा आवडला तो काय काय नवीन नाही ना आम्ही लहानला होता त्यांना रमलेला होती किरण मला कौतुक काय वाटत किरण फोन धावता आणि फोन फक्त काढल्या घरून फोन आलो की ज्योती मला ज्योती ज्योती फोन आला आणि मी आली केव्हा ना चलो ज्योती हवी आता घर हल्ला झालं आता आम्हाला घर हल्ला होता म्हणजे त्यांना कसं माणसाबद्दल प्रेम होतं त्यांना माणसं आवडायची बंधूंना नंतर राहिलं बेबीताई रत्न उठवानी आणि ती ना घाबरत ती कोण घाबरत राम 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 तिनू मला नवल काय वाटत की ती दूध आणवाना जावानी आणि आम्ही तिने हप्त जावाना कुल्फी द्यायची आणि ना नाही कुल्फी मलाई द्यायची मलाई साईचा तो शक्कर टाकी ना पहिला
सुनीलला दिली साई साईने साखर लागले सुनीलला मग सुनीलला नंबर काढ मग दीपकला नंबर मग दीपक नंतर सचिनला नंबर सचिन नंबर लावायचे सगळे जण त्या टोपात जीव लावायला आणि जखलावला देवानी नंतर आली आपली संध्याबाईनी संध्याबाईनी अरुंदाला शांत काय करायचं कांपरी आलं ना तो विहिरी पर अंगो तो पूर्व अंगू अयू अयू काही गणपती वगैरे सकाळ दिवाणखाना मग काम करा आणि त्या सकाळ आणि आम्ही मेहंदीला काढा पण मस्ती करा आम्हाला मोठं गणपती कुठले करणं अरे आम्हाला सुनीलला छोटं गणपती होतं तिला डेकोरेशन वेगळं होतं जोवा माटे म्हणजे जोवा ऐकू होतं जुन्या आणि ते जोवा माटे फक्त आम्ही तिने अंतर काय मदत नाही करवानी तिला मदत काय करवानी नाही पण तिला जोवा नव्हता सगळ्यांबद्दल दिली मला ज्योतीबद्दल बोलायचं आम्ही लहान लहान होतो पण आम्हाला ज्योती आली का असं होतं वा आता पिकनिक टाइम आम्हाला पिकनिकला मजा करायची सगळ्या यायच्या कधी नाही बोलल्या नाही घेऊन जाऊ नको आमच्या पोरांना मी सगळ्या पोरांना लहान सगळे जरा घेऊन पैसेवाले नव्हतं तरी हा आम्हाला आणि मला तिने एक चूक तरी मला एवढी माहिती नाही इथून आता मी केव्हा म्हणा आणि निशा आणि मी अंतर घ्या केस कापूया तेव्हा त्यांना बेवड आम्ही केस कापूया आणि निशा आणि मी गप्पा मारी गप्पा मारतो नंतर आम्ही देऊ त्याने बायको घेऊन सांगितलेली पण परत मी ना लग्नावरून गेली दसरा आलेला दसऱ्याच्या दिवशी मस्त पैकी ना माझी सासू बोलली शेजारची तिला सांगायला आली माझ्याबरोबर जा कुठे सासू मला काय सांगते ज्योती तू भात करून ठेवते म्हणून आठवते मी आपल्या मस्त दोन पाय लांब घालून टीव्ही लावून मस्त बदली जरा कळून होतं सासू गेली मी म्हटलं तर भात करून घेऊया म्हणून भात ठेवला आणि मस्त टीव्ही बघत बसते बघते आणि भात कधी जळतो मला माहित नाही आणि मला माहित नाही आता काय करू मला माहित नाही शेजारची आली शेजारची आमच्या आई सासूला सगळी ताई बोलत ताई कुठे ताई ती एक बाई आहे डायरेक्ट मध्ये गेली ताई कुठे मी म्हटलं कमी पण गेली मध्ये तिच्या माझा भात जळला आता काय करू बंद केला ती बाई गेली निघून मी तो भाताचा टोप घेतला बाथरूममध्ये बाथरूमची कडी लावली खडखड पण तो काय तो निघत नाही आणि ओळी घेऊन जपलो तो टोप
गेलो मग काय करू विचार करू मी पण टाकून माळ्यापर मुके दोन दिवसानंतर माझी सासू म्हणते आपलं टोप कुठे गेलं आपलं टोप मी म्हटलं मी कसं दिलं मी पण मला नाही माहिती ज्योती ती म्हणते दुसरं कोण नाही ना ज्योती आपला टोप कुठे गेला मी त्या कामावर जायची मी एकटेच कामावर गेले असेल तेव्हा काय तुला मसाला घालत होता तसेच तिला बोलवली वरती चढायला चढायची नाही माळा तर तिला बोलली वरती तिला पण विचारलेलं ना सासूनी जसं मला विचारलं तिलाही विचारले टोप कुठे आहे तर ती म्हणजे ताई टोप वरती माळ्यावर सासू माझी वाटच बघत होती कधी मी येते मला दादा विचारते तुझी टोप कुठे आहे मला काय माहिती अगं तू माळ्यावर कसं गेलो मग पण गेला ना माळ्यावर टोप नंतर खाली आला तर नंतर फेकून दिला आम्ही तेव्हाच काय नाही फेकला पळायचं प्रत्येक व्यक्तीचं वर्णन केलं पण तिने पांचाळ भाषेमध्ये केलं त्यासाठी तिच्यासाठी शेवटी बोलला मराठी कोर्स तेव्हा तिने सुरुवात केली एवढा वेळ ती आपल्याला मी आता सुनील दादा इकडे माझा जो स्वभाव आहे म्हणजे मी पुष्कळ मजेत घातले आणि मी या सगळ्या लहान मुलांचा लीडर होतो प्रकार याच्यावर पेटीवर बसलेली असायची सुनील लावू मारो आणि दही पाहिजे म्हणजे खरंच बालाजी बाजीने आम्ही दही डायरेक्ट सगळी भांडी एवढी भांडी बिचार सगळी पाडली आणि 8 वर्षात असे म्हणून पाटावर झोपून दूध पिऊन नाही काय केलं एक पाट गेला तो वजन होता तो खाली आला फक्त 2 भाज्या खायच्या पण तुम्हाला मला शेंगा पाडून झाडाच्या 3 झाडाच्या घर आपण बरोबर तिकडे वरच्या फळ्या फळ्या का आपल्या आजूबाजूला सहवास राहिला पाहिजे माझं वसईच्या फॅक्टरीचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये लाकडं वापरतो इकडे गणपतीचा काकडा अजून आहे माझ्या त्या पालघरच्या फॅक्टरीमध्ये पण गणपतीची काकडे अजून ठेवलेली आहे जपून 2 बैलगाडीची चाकं होती ती पण जपून ठेवली बाप्पाचा फोटो पण एवढं वर्ष जपून ठेवला आणि ज्योती जेव्हा फोटोग्राफी करायची तेव्हा ती आम्हाला सॅम्पल टेस्ट काढून द्यायची सॅम्पल टेस्ट ते माझ्या हिशोबामध्ये आज बदल झालेला आहे. टाळ्या 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 अजूनपर्यंत जे फोटो आहे एक वर्ष आणि पायचा काढलेला दाखव दाखव एक माझा हा जयश्रीचा टेस्ट दिसतो तेव्हा ती जयश्री तेव्हा ती कामाला जायची ही टेस्ट आणून द्यायची नाही हा कलर बरोबर आहे का हे करायला ती एवढे वर्ष माझ्या पाकिटमध्ये जगामध्ये सगळीकडे फिरलेला आहे हा माझा 18 वर्षाचा फोटो आहे किती परफेक्शन आहे बघा केवढे वर्ष या गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत
आपला त्याच्यावरती तलवार होती ना माळ्यावरती, ती तलवार पण माझ्या कंपनीत अजून पण आहे. तलवार ओरिजिनल तलवार. कोणावर भांडून आले हे परत किती वर्ष झाले. पॉकेटमध्ये अजून पण आहे. म्हणजे एवढे वर्ष या गोष्टी मी जतन करून ठेवलेल्या आहेत आठवणी सहित. आता कुर्ल्याचं घर आपलं विकलं तर त्या बिल्डरनी शाबासकी दिली. 110 माणसाच्या सह्या केल्या. पिकनिकसाठी लोक किती हा? 110 माणसाच्या सह्या आणणारा माणूस तुम्ही एकच मला Correct. मिळाले. एकदम. डिस्प्यूटमध्ये असं. आज 16 जणांची पण सह्या कठीण आहे. मग त्यांच्या पोरीचे फोन, त्याचे नातवांचे सह्या, जावयांच्या सह्या, हो. दुनियाभरची लफडी सगळी केली. एवढे करून त्या पांडेने आमच्यावरती केस केली का मी पैसे खाल्ले. अरे वा. माझ्या आईला कळलं का ही सुनील वरती केस केली तर ती भडकली. मी आयुष्यात तिला भडकलेली पहिल्यांदा बघितली. वरती कसं काय केस करू शकतो. सुनील असा माणूसच नाहीये का ते पैसे खाणार का काय करणार आहे. माझ्यावरती केस केली म्हणजे काय, ती पहिल्यांदा भडकली होती. ती पहिल्यांदा तिला भडकलेली बघितली होती. म्हणजे त्या आजारपणामध्ये पण तिचा आजारपण आम्ही सगळे हॉस्पिटल पालथे गेले. जिकडे झालेला पण आमच्या अण्णांना मात्र 2 तासामध्ये एकदम काही न समजता मृत्यू आला. आम्ही जे अण्णाचं जर आम्ही पडले होते बाकी तर सगळे व्यवस्थित होत. आम्हाला देवाला मी तेच सांगणं होतं का अण्णाला मृत्यू येईल तो कधी पण आहे. आम्हाला त्याची काय नाही 93+ आहे. आम्हाला ते दुःख काही जे 0 दुःख आहे. पण अंत एकदम परफेक्ट होत होते. चांगल्या परिस्थितीत आज नव्हता ना. आईच्या मृत्यूच्या वेळेला म्हणजे एक गोष्ट अशी झालेली होती म्हणजे मृत्यूवरती ताबा ठेवणारा कुणाच्या हातात एवढं इझी पॉवर नाही. मृत्यूला आणि ती जेव्हा पहिला अंजूचं लग्न होतं 2 महिने राहिले त्या अंजूचं लग्न लवकर करायला लागलं तिच्या समोर व्हावं. कॅन्सर झाला त्याच्यामुळे तो प्रॉब्लेमॅटिक. हिच्या लग्नाची पहिली खरेदी करायला गेलो आम्ही तर तेव्हा ती आई मला बोलवलं बोलते सुनील मला प्रॉब्लेम आहे. काय झालं तुला. मी बाथरूमला कशी जाऊ मला उठायला होतं. मला माझी सेवा केलेली आवडणार नाही कोणी. ती तिची इच्छा होती. बोलले नाही काय नाही होणार. ती तेवढी शेवटची बोलली आणि आम्ही गेलो तिकडे सिद्धिविनायक. तिची वहिनी आली तिथल्या ठेवली गीताला आणि आम्ही गेलो. तिथे कोण आला आपल्या सिद्धिविनायक आम्ही दर्शन घेतलं. समोर ते ज्वेलरकडे गेलो ज्वेलरी आणि हिचा फोन आला. आम्ही लगेच धावत आलो तेव्हा आई सिरियस झाली आणि त्यावेळेला ती बोलायची बंद झाली. तेवढी लास्ट बोलली तेवढीच. त्याच्यानंतर ती आजारी पडली म्हणजे अनकॉन्शियस होती ती. बरेच तास गेले. कोणी बोलतात जमिनीवर ठेवा ते लवकर मृत्यू होईल लवकर सुटका होईल. कारण काहीच हालत चालच काय एवढ्या याच्यामध्ये तिने कोणीतरी विचारलं तुला काय बाथरूमला जायचं तरी ती पण तिने मान हलवली. सकाळी त्या कंडिशन मध्ये मान हलवली. तिला ऐकायला सगळं होतं पण समजावून शकत नाही. तिला बायकाने नेली बाथरूम मध्ये तिला आणि झाल्यानंतर म्हणजे गोष्ट काय झाली होती का आम्ही सगळेजण म्हणजे ज्या वहिनी बिनी सगळे आले सगळे हे म्हणतायत कोण गीता वाचतायत कोण काय वाचतायत का लवकर किती तास तिने काढले म्हणजे 24 तासाच्या वर तिने. आदल्या दिवसा 11 वाजता मी रात्री घरी आलेली ना. दुसरा दिवस तरी तिचं का होत मी येऊन बसलेलो होतो किती तास तिचे. नंतर तिचं बॉडी थंड व्हायला म्हणजे आमच्या लक्षात आलं की ही कोणातरी वाढ होत नाही. आत्माराम मामा आला ती परत ती पूर्णपणे निश्चलपणे पूर्ण मृत अवस्थेमध्ये होती. फक्त कोमामध्ये म्हणता येईल. आत्माराम मामा आला आणि तिने काही म्हणून हात मारली दरवाज्यात. तिने मान वळवली त्या कंडिशन मध्ये. त्याच्याकडे बघितलं ना जीवाला प्राणाला भावाच्या बघण्याचं किती फसवलं मामाला पाणी पाजलं तेव्हा मामावर जास्त प्रेम. चोरी कर
पप्प्या घेत अशी. ती सवय माझ्यामध्ये राहिलेली आहे. आणि जेवण ना कधीच आम्हाला शिकवलं म्हणजे आम्हाला सांगायचं तुम्ही जेवण करतात पण दुपारला आपलं म्हणजे आता हे घर सगळं गेलं बरोबर आहे. सगळे सण गेले, सगळे सण आणि देव मी माझ्यातर्फे पैसे मला काही नाही मिळाले, सगळे गेले वाटले गेले, सगळे वाटले. सगळ्यांना कोणाला कॅश पाहिजे होते, चेक केले होते, सगळ्यांना कोणाला घर घेऊन दे, कोणाची रिन्युएशन करून दे, प्रफुल्लचं घर आहे त्याला आणखी काय माळा बांधून दे, हे सगळे कॉन्ट्रॅक्टर शोध, हे शोध ते शोध, सगळा कार्यक्रम पार पडला एवढ्या पैशामध्ये. आणि सगळ्यांची घरं पण येऊन गेली. पण त्याच्यामध्ये लक आणि बॅड लक आणि गुड लक कसं म्हणता येईल. बंधुका नेहमी मी गेलो सुटला आलो बंधुकाचा प्लॅन रेडी असतात. आता आपण काही घर असं आपण बांधूया, माझी पूर्ण तयारी होती म्हणजे आपण बांधूया आपल्या घरच्या काय हरकत नाही, आपले लोक राहते. पण ते काय झालं नाही ते सक्सेस. नंतर बंधुका नेहमी मला सांगायचं आपलं FSI 2 झालं ना आपल्याला 2 पैसे जास्त. पण आपलं बॅड लक एवढं होतं आपण जेव्हा तिथे कोर्टामध्ये सह्या करत होतो त्याच वेळा अधिवेशन मध्ये FSI 2 झाला. 2 FSI आज त्याच दिवशी समोर टाइमला 4 वाजता आम्ही सही केली आणि 4 आणि बिल्डरचा किती गुडलक असेल का त्याला घेतल्या FSI 2. हे गुडलक आणि बॅडलकचं उदाहरण आहे. मग गुंड्याने फोन केला मला सकाळीच, बोलतो चल आपण जाऊ बिल्डरकडे थोडे पैसे मागूया परत, तुला असं काय व्यवहार होत. आता ते आम्ही ते घर पूर्ण घ्यायच्या तयारीमध्ये होतो कारण मला कुठचीही जुनी वस्तू विकायला आवडत नाही. अण्णाला जेव्हा अण्णाने कसं कोणाकडे पैसे कधीच मागितले नाही. पण आता अण्णाची परिस्थिती एवढी नव्हती पण आम्हाला काही उपाशी कधी राहिलो नाही. आम्ही चप्पल नसेल वेगळ्या पायात कधी एखाद दिवस, बाकी असं अण्णाने व्यवस्थित मेंटेन केलेलं होतं. जे काय त्याचा पगार यायचा त्या पगारामध्ये व्यवस्थित खाऊची पुढे होत असायची 7 वाजता. तुम्ही खूप चांगले होते. आम्ही चांगलं होतं. मी 1% आम्ही नसताना त्याच्या मनाने तुम्ही सगळं होते. आमच्या नवऱ्याचं आयुष्यात राहिलं हुशार तिचे प्रॉब्लेम नाही. पण तेव्हा कसं होतं घरात सामान भरपूर मग काय आजीच्या बांगड्या विकायच्या. रोज गुण माहिती. मी काय केलं मी विकायचो नाही, दुकानदाराकडे घेऊन जातो अण्णाला. सोन्याची किती किंमत होती एवढे रुपये त्या सगळ्या आठवणी माझ्या आईच्या बांगड्या आजीच्या बांगड्या अण्णाला पैसे पेड केले पण बांगड्या मी जपून ठेवले. साठा सगळ्या ठेवायची माझी सवय आहे. कुठल्या घरामध्ये पण बघितलं ना वरच्या फळ्या आपण लाद्या लावल्या त्या दिवाणखान्यासारख्या लाद्या काही जाणे प्रत्येक गोष्ट म्हणजे पायऱ्या म्हटल्या त्या आपल्या सागाच्या पायऱ्या जिने तसे जिने असायला पाहिजे त्या आपण आठवणी मेंटेन केल्या. ते पुष्कळशा अशा गोष्टी म्हणजे झाडं आहे ही आहे ती आहे आपले कुर्लेकर आहोत म्हणून नाव पण आपण कुर्लेकर सदन आपलं कुर्ल्याच्या वाड्यासारखं घर आहे. कोणी कधी पण राहू शकतो इकडे मजा करू शकतो. म्हणजे आपलं एक तिकडचं घर गेलं म्हणून इकडचं घर जमा ठेव एक ते वस्तू म्हणजे पण होऊन गेलं आपल्याला एवढंच आहे का आपण कौतुक नाही अभिमान आहे. माझं एक सिंपल एक लॉजिक एकदम सरळ मार्गाने चालायचं. खोटं कधी बोलायचं नाही. खोटं बोलणाऱ्याला आठवणी खूप बोलू लागते. कल्पनाला काय खोटं बोललो होतो, नंदाला काय खोटं बोललो होतो. नेहमी खरं बोलायचं. आठवण सत्कर्मानी पैसे कमवायचे, सत्कर्मीला पैसे लावायचे आणि सत्याचा कास कधीच सोडलं नाही. मी प्रेश घ्या ही गरीब होती बरोबर आहे, गरीब परिस्थिती त्यावेळेला काय माहित नाही प्रेम काय होतं काय काय होतं काय माहित काहीतरी कॉन्टॅक्ट मध्ये आलं असते. बाजूला कामाला होती आमच्या कामाला ते योगायोगाच्या गोष्टी आहेत. पण परिस्थिती म्हणजे तिची एवढी होती का तिची भांडी घातलेली आहेत लोकांच्या घरची बरोबर आहे. पण आता त्यावेळेला मी माझ्या घरून तो विरोध होता मी सोडू शकलो असतो तिला पण मी सत्याचा कास म्हणून तिला सोडली नाही. तिच्या घरचा पण विरोध होता हे झालं ते झालं तरी पण मी तिला कधी सोडलेलं म्हणजे परमेश्वर आपली परीक्षा बघतो. कुठच्या परिस्थितीमध्ये पण तुम्ही सत्याला सोडत नाही. सत्याला न सोडल्यामुळे परमेश्वर माझ्या नेहमी कायम मागे म्हणून मशीन घेतो हे घेतो ते घेतो. एक ठिकाणी ते एकदा असं झालं होतं का एक लंडनहून एक मशीनचं ऑप्शन चाललं होतं आणि रात्री 1:30 वाजेपर्यंत मी बसलो होतो. ते 4 तास 4.5 तास पुढे ऑप्शन मध्ये मशीन लागलं नाही. मला ते मशीन पाहिजे होतं. आपल्याला जे मनीष ते म्हणून विराट आहे तो होता
आता सकाळी फोन आला मला, ते मशीन गेलं ऑप्शन मध्ये दिसत नाही. बोलू ते मशीन जाणारच नाही. मी परमेश्वराकडे ते मशीन मागितलं ते मला मशीन मिळणार. बोलतो असं काही जादू असते काही, तर तुझ्यापासून ती कंपनी किती लांब आहे. बोलतो अर्धा तास लागेल. बोलतो तू जा तिकडे, ते मशीन तिकडे असणार नाही. विकलं ते. तो गेला तिकडे, त्याने मला फोन केला. बोलतो काय तुझी विल पॉवर आहे, ते मशीन इकडे आहे. अरे वा, त्याला वा. $500 जास्त पाहिजे होते म्हणून त्यांनी ते सेल नाही केलं. मग त्यांनी तिकडे सौदा करून ते मशीन मला मिळालं. म्हणजे परमेश्वरावर गाढ श्रद्धा आणि विश्वास असेल ना, जगामध्ये काहीही गोष्ट होऊ शकते. म्हणून एकच आहे मेन म्हणजे सत्याचं का सोडलेलं नाही कधीच कधीच नाही. म्हणजे किती कोणी आरोप केले असेल, कोणाचे जर पैसे आठवत नसेल ना द्यायचे, तर मी त्याला नाही सांगत नाही. मी शोधीन हिशोब, तुला द्यायचे तर देणार देणार. माझे अण्णा स्वभाव, एक पैसा द्यायचा तर द्यायचा, एक पैसा घ्यायचा तर घ्यायचा. काय पण होऊ भांडण झालं तरी चालेल. तशी डॉली अश्रू बोलते तशी डॉली आई वडिलांचे गुण येतात आपल्यामध्ये. आता शुभा बोलणार आहे. ए बोलू दे बोलू दे. अनुभव म्हणून मी सांगतो जगामध्ये का भले जग आज एक कलियुग आहे म्हणतात, हे आहे ते आहे, सर्व ठीक आहे. पण आपला प्रामाणिकपणा आणि हे सोडल्यानंतर परमेश्वर आपल्या मागे आहे. काय पण करा, हे चांगले अनुभव घेतलेले आहेत. आपल्या आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्माला आलेलो आहे, पण आमचं असा शोधून पण एक माणूस मिळणार नाही का माझ्याबद्दल वाईट शब्द सांगणारा मिळेल. नक्कीच नाही, नक्कीच नाही. हे मला माहिती. मला ओळखणारी माणसं नसतात, समोर आलं तर मला ओळखणार नाही, पण सुनील कुर्लेकर नाव ऐकलेलं आहे. हो. माहिती समोर गेलं तर मला ओळख. म्हणजे आपण काय केलेलं आहे, मला मी एवढे विद्यार्थी गेले, मी क्वालिफाईड नाही, मॅट्रिक पास आहे बरोबर आहे, पण माझ्याकडे एज्युकेटेड क्वालिफाईड झालेले, इंजिनिअरिंग झालेले मुलं शिकलेले 3-3 वर्ष 3-3 वर्षाचे कोर्सेस करून झालेले आहेत. त्यांचे स्वतःचे बिझनेस आहेत. आता त्यांना मशिनरी दिले आहेत, पैसे दिले आहेत. त्याचं काय माझ्याशी देणं घेणं नाही, मला काय नातं नाही त्याच्याशी. तरी पण एक समाजकार्य मी माझ्या दृष्टीने करत राहतो. देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, ती बुद्धी ट्रान्सफर करणं जरुरी आहे. जसं आणि त्याच्या मागे आपण कमिशन ठेवलं आहे, त्या मागे स्वार्थ बुद्धी ठेवलेली आहे. असं काय म्हणजे कर्म करताना त्याच्या स्वार्थ बुद्धी ठेवली तर ते आपल्याला कर्म काम लागत नाही. जसं पूर्वी वैद्य लोक आपल्याला औषध द्यायचे किंवा पैसे घ्यायचे नाही, पैसे घेतले तर औषध लागणार नाही. तसं मी आजपर्यंत ते मेंटेन ठेवले. कोणी पण येऊ दे माझ्याकडे अडी अडचणीला, त्याला मी हेल्पच्या दृष्टीने, पैसे तर पैशाचा प्रश्न नाही, पण मेन ज्ञान आहे किंवा कुठची आयडिया पाहिजे किंवा काय पण पाहिजे. माझ्याकडे वेळ ही नावाची वस्तू नसते, ते जयसीला माहिती आहे किती वेळ. पण मी ज्याला ज्याला जेवढी मदत माझ्यातर्फे करू शकतो, की आपल्या जातवाला असो नसो कोणी असो, तरी पण त्याला ती जगात गरज आहे. त्याच्याने माझं काही कमी झालेलं नाही आजपर्यंत. माझ्या याच्यामध्ये नेहमी वाढच झालेली त्या गोष्टी. अजून वाढू. भांडी टाकलेली आहे, ते आता आठवते का आईला मी त्यावेळेला किती त्रास किंवा ते